नमस्कार मित्रांनो, तुम्ही कुंभ राशीचे आहात का? मग हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. कारण आज मी सांगणार आहे अशी 15 अचूक सत्य भविष्यवाणी जे ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दलच भीती वाटेल. कुंभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून त्यांच्या आयुष्यात चाललेली लढाई कोणीच समजू शकत नाही. तुमचं नशीब उशिरा का उघडतं? लोक तुमचा गैरफायदा का घेतात? आणि शेवटी देव तुमचीच बाजू का घेतो? यामागचं भयंकर सत्य आज उघड होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 15वा मुद्दा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा, कारण कुंभ राशीवर भोलेनाथाची विशेष कृपा असते. चला तर मग कुंभ राशीच्या 15 अचूक भविष्यवाणी सुरू करूया. 1. वेगळं विचार करणारे लोक. कुंभ राशीचे लोक कधीच गर्दीचा भाग नसतात, कारण यांची विचारसरणी सामान्य लोकांसारखी नसते. जिथे समाज इतकंच पुरे म्हणतो, तिथून कुंभ राशीचा मेंदू विचार करायला सुरुवात करतो. लोक नियम पाळतात. कुंभ राशीचे लोक नवे नियम तयार करतात. यांना प्रश्न विचारायची सवय असते. हे असंच का? यामागचं सत्य काय? म्हणूनच सुरुवातीला लोक यांना विचित्र, हटके किंवा स्वप्नाळू समजतात. पण काळ जसा पुढे जातो तसं तेच विचार जगाला दिशा देतात. कुंभ राशीचे लोक भविष्य पाहतात, जे इतरांना आजही दिसत नाही, आणि म्हणूनच त्यांना समजायला जगाला वेळ लागतो. लक्षात ठेवा, जे लोक इतकं वेगळे विचार करतात तेच इतिहास घडवतात. 2. एकटे असले तरी कधी कमजोर नाहीत. कुंभ राशीचे लोक अनेकदा एकटे दिसतात, पण हा एकटेपणा त्यांचा कमकुवतपणा नसतो, तो त्यांची सर्वात मोठी ताकद असते. यांना गर्दीची गरज नसते, कारण स्वतःच्या विचारांसोबत राहायला यांना कधीच भीती वाटत नाही. जिथे लोक एकटे पडल्यावर तुटतात, तिथे कुंभ राशीचे लोक आतून अधिक मजबूत होतात. यांना शांतता आवडते, कारण त्याच शांततेत त्यांची स्वप्न, योजना आणि आयुष्य बदलणारे निर्णय जन्म घेतात. लोक समजतात, हे कोणाशीच मिसळत नाहीत. पण सत्य असं आहे की कुंभ राशीचे लोक फक्त स्वतःच्या पातळीचेच लोक निवडतात. लक्षात ठेवा, एकटेपणातूनच कुंभ राशीचा राजा घडतो. 3. भावनिक खोल पण व्यस्त करत नाहीत. कुंभ राशीचे लोक दिसायला शांत, स्थिर आणि थोडे अलिप्त वाटतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात भावना नाहीत. खरं तर कुंभ राशीचे लोक सर्वात जास्त भावनिक खोल असणारे लोक असतात. त्यांच्या मनात प्रत्येक गोष्ट खूप आतपर्यंत जाते. एखादा शब्द, एखादी वागणूक किंवा एखादा अपमान सुद्धा ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. पण कुंभ राशीची सगळ्यात मोठी खासियत हीच आहे की ते आपलं दुःख, भीती किंवा अश्रू कोणासमोरही सहज दाखवत नाहीत, कारण त्यांना वाटतं माझ्या भावनांचा गैरफायदा होऊ शकतो. याच कारणामुळे ते हसत हसत वेदना लपवतात आणि बाहेरून मजबूत दिसतात. लोक समजतात, यांना काहीच फरक पडत नाही. पण सत्य असं असतं की कुंभ राशीचे लोक सर्वात जास्त सहन करणारे असतात. प्रेमात असोत किंवा नात्यांमध्ये ते पूर्ण समर्पण करतात, पण अपेक्षा व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना भीती असते जास्त बोललो तर समोरचा दूर जाईल. जेव्हा कुंभ राशीचे लोक भावना व्यक्त करायला लागतात, तेव्हा समजा ते खूप थकलेले असतात किंवा खूप जखमी झालेले असतात. लक्षात ठेवा, कुंभ राशी शांत असते कारण ती कमजोर नाही, तर कारण ती खूप खोलवर जाणारी असते. आणि हो, जर एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तीने तुमच्यासमोर मन मोकळं केलं, तर समजा तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप खास आहात. 4. विश्वास दिला तर पूर्ण. कुंभ राशीचे लोक विश्वास देताना हिशोब करून देत नाहीत, ते मन उघडून देतात. एकदा कुणावर विश्वास ठेवला की ते अर्धवट नसतो, तो पूर्ण आत्म्याने असतो. तुमचं दुःख असो, तुमची चूक असो किंवा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असो, कुंभ राशीचा माणूस तुमच्या बाजूने उभा राहतो. पण याचं विश्वासाचं एक कठोर सत्य आहे, कुंभ राशी विश्वासघात कधीच सहन करत नाही. एकदा जर त्यांचा विश्वास तुटला तर ते आरडाओरडा करत नाहीत, वाद घालत नाहीत, फक्त शांतपणे दूर निघून जातात.
आणि लक्षात ठेवा, कुंभ राशीचा हा दुरावा कधीच तात्पुरता नसतो. ते पुन्हा कधीही त्या व्यक्तीकडे वळत नाहीत, कारण जिथे विश्वास संपतो तिथे नातंही संपतं. हे त्यांना माहीत असतं. लोकांना वाटतं हा माणूस खूप कठोर आहे, पण सत्य असं आहे की कुंभ राशी कठोर नसते. ती फक्त स्वतःच्या आत्म्याचं संरक्षण करते. लक्षात ठेवा, कुंभ राशीचा विश्वास मिळवणं कठीण आहे, पण एकदा मिळाला तर तो आयुष्यभर साथ देतो. 5. नशीब उशिरा उघडतं. कुंभ राशीच्या लोकांचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. यश त्यांच्याकडे लवकर येत नाही. लहानपणापासूनच प्रयत्न जास्त, संघर्ष जास्त आणि फळ कमी असं चित्र अनेक वेळा दिसतं. लोक म्हणतात, एवढं कष्ट करूनही काहीच होत नाही. पण कुंभ राशी हार मानत नाही, कारण त्यांना माहीत असतं त्यांचं नशीब घडवण्यासाठी देव वेळ घेतो. कुंभ राशीचे लोक लवकर प्रसिद्धी आणि सोपं यश मिळवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडत नाहीत आणि म्हणूनच त्यांचं यश उशिरा येतं, पण भक्कम, स्थिर आणि कायमचं असतं. विशेषतः 28 ते 35 वयानंतर कुंभ राशीच्या आयुष्यात अचानक बदल दिसू लागतात. अडकलेली कामं पुढे सरकतात, लोकांची नजर बदलते आणि नशिबाची दारे एकामागोमाग उघडतात. तोपर्यंत त्यांनी जे सहन केलेलं असतं तेच त्यांना यश सांभाळण्याची ताकद देतं. लक्षात ठेवा, कुंभ राशीचं नशीब उशिरा उघडतं, कारण त्यांना मोठं बनवण्यासाठी आधी मजबूत बनवलं जातं. 6. सुरुवातीला पैसा येतो पण टिकत नाही. कुंभ राशीचे लोक पैशासाठी अपात्र नसतात. खरं तर त्यांच्याकडे पैसा आकर्षित करण्याची जन्मजात क्षमता असते, पण आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्याकडे आलेला पैसा हातातून निसटून जातो. कधी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्यामुळे, कधी नात्यांसाठी खर्च केल्यामुळे, तर कधी स्वतःच्या उदार स्वभावामुळे पैसा येतो पण टिकत नाही. कुंभ राशीचे लोक पैशाला देव मानत नाहीत. त्यांच्यासाठी माणूस, नातं आणि आत्मसन्मान पैशापेक्षा वरचढ असतो. याच स्वभावामुळे लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेतात आणि कुंभ राशी हे सगळं समजूनही शांत राहते. पण काळ बदलतो, अनुभव वाढतो आणि 30-35 नंतर कुंभ राशीचा दृष्टिकोन बदलतो. तेव्हा पैसा फक्त येत नाही, तो थांबायला लागतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक, योग्य माणसं आणि ठाम निर्णय त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणतात. लक्षात ठेवा, कुंभ राशी पैसा गमावते कारण त्यांना पैशाची किंमत नाही, पण अनुभवाची किंमत शिकवण्यासाठी नशीब तसं घडवतं. 7. मनाने खूप शुद्ध. कुंभ राशीचे लोक बाहेरून कितीही कठोर वाटले तरी त्यांच्या मनात कपट, द्वेष किंवा वाईट भावना जास्त काळ टिकत नाहीत. त्यांचं मन स्वच्छ असतं, पाण्यासारखं पारदर्शक. जे वाटतं तेच करतात आणि जे करतात ते मनापासून करतात. कुंभ राशीचे लोक दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी स्वतः सहन करणं पसंत करतात. म्हणूनच आयुष्यात त्यांना जास्त फसवणूक, जास्त वेदना सहन कराव्या लागतात. लोक अनेकदा त्यांच्या या साधेपणाचा गैरफायदा घेतात, पण कुंभ राशी कधीच सूड उगवत नाहीत. ते फक्त एक गोष्ट करतात, हळूहळू शांतपणे त्या माणसापासून दूर जातात, कारण त्यांना माहीत असतं वाईटपणा करून आपण स्वतः कमी होत जातो. देव अशाच लोकांची परीक्षा घेतो, ज्याचं मन शुद्ध असतं. आणि म्हणूनच कुंभ राशीला आयुष्यात अनेकदा दुःख मिळतं, पण शेवटी न्यायही मिळतो. लक्षात ठेवा, कुंभ राशी कमकुवत नसते, ती फक्त मनाने शुद्ध असते. 8. बोलण्यात थोडे कठोर. कुंभ राशीचे लोक बोलताना शब्द गोड करून मांडत नाहीत. त्यांना खोट्या गोडव्यापेक्षा थेट सत्य महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच त्यांच्या बोलण्यात कधीकधी कडूपणा जाणवतो, पण तो कडूपणा वाईट हेतूने नसतो, तो प्रामाणिकपणातून येतो. जे लोक वाटतं तेच बोलतात. कोणाला खुश करण्यासाठी खोटं बोलणं त्यांच्या स्वभावात नाही. याच कारणामुळे कुंभ राशीचे लोक अनेकदा गैरसमजांना सामोरे जातात. लोक म्हणतात, हे फारच तोंडावर बोलतात. पण सत्य असं आहे की कुंभ राशीचा शब्द जरी कठोर वाटला तरी तो कधीच फसवा नसतो. तो समोरच्याला दुखवायचं नसतं इच्छित, पण चुकीवर पांघरून घालणं त्यांना जमत नाही. आणि म्हणूनच ज्यांना सत्य ऐकण्याची तयारी नसते ते लोक कुंभ राशीपासून दूर जातात. लक्षात ठेवा, कुंभ राशी गोड बोलत नाही, पण खोटंही बोलत नाही आणि आजच्या जगात हीच सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. 9. शत्रू जास्त होतात.
कुंभ राशीचे लोक मुद्दामहून कोणाचे शत्रू बनवत नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात विरोधकांची संख्या जास्त असते. यामागचं कारण साधं आहे. कुंभ राशी खूप वेगळी आहे. त्यांची विचारसरणी स्वतंत्र असते. ते कोणाचं अंधानुकरण करत नाहीत आणि चुकीसमोर कधीही गप्प बसत नाहीत. हीच गोष्ट अनेक लोकांना अस्वस्थ करते, कारण सत्य बोलणारे लोक सर्वांनाच आवडत नाहीत. कुंभ राशीचे लोक खुशामत करत नाहीत. म्हणूनच सत्ताधारी, दुहेरी चेहऱ्याची माणसे त्यांना आपला शत्रू मानतात. त्यांचं यश, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची स्वतंत्र भूमिका लोकांच्या अहंकाराला टोचते. म्हणूनच कुंभ राशीबद्दल अफवा पसरवल्या जातात. त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होतो आणि अनेकदा पाठीमागून वारही होतो. पण कुंभ राशी याला घाबरत नाही. ते थेट लढाई करत नाहीत. ते स्वतःच्या मार्गावर चालत राहतात आणि वेळ आल्यावर नशीब स्वतःच त्यांच्या बाजूने उभं राहतं. लक्षात ठेवा, शत्रू जास्त असणं कुंभ राशीचं अपयश नाही, तर त्यांच्या प्रभावाचं प्रमाण आहे. कारण ज्याचं काहीच अस्तित्व नसतं त्याला विरोधकही नसतात. 10. देवाची विशेष कृपा. कुंभ राशीच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडतो. हे योगायोग नसतात, ही देवाची विशेष कृपा असते. कुंभ राशीचे लोक दाखवून भक्ती करत नाहीत, पण त्यांच्या मनात देवासाठी अपार श्रद्धा असते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा कोणीतरी अदृश्य शक्ती कुंभ राशीचा हात धरते. अनेक वेळा स्वतः कुंभ राशीलाही कळत नाही की हे कसं सुटलो, पण ते वाचतात, कारण त्यांचं मन शुद्ध असतं. त्यांचा हेतू वाईट नसतो, पण देव अशा लोकांची कधीही साथ सोडत नाही. विशेषतः शनी आणि शिवाची कुंभ राशीचं नातं खूप गूढ मानलं जातं. शनिदेव कुंभ राशीची कठोर परीक्षा घेतात, पण परीक्षा पूर्ण झाली की असा आशीर्वाद देतात जो आयुष्य बदलून टाकतो. लक्षात ठेवा, देव उशिरा येतो, पण कुंभ राशीला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. 11. प्रेमात नशीब कठीण. कुंभ राशीचे लोक प्रेम हलक्यात घेत नाहीत. ते प्रेम करताना पूर्ण मन, पूर्ण आत्मा देतात. पण दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला प्रेमात संघर्षच जास्त येतो. एकतर्फी प्रेम, अर्धवट नाती किंवा चुकीच्या व्यक्तीवर मन बसणं, हे अनुभव कुंभ राशीच्या आयुष्यात खूप वेळा घडतात. कारण कुंभ राशी स्वभावाने खूप शुद्ध असते. ती समोरच्या व्यक्तीत चांगुलपणाच पाहते आणि धोका ओळखायला उशीर करते. जेव्हा कुंभ राशी प्रेमात पडते तेव्हा ती अपेक्षा व्यक्त करत नाही, तक्रार करत नाही, फक्त सहन करत राहते. पण जेव्हा त्यांना समजतं की समोरचा खरा नाही, तेव्हा त्यांचं मन खूप खोलवर तुटतं. अनेक वेळा ही जखम कुंभ राशीला खूप काळ एकटी करते, पण देवाचं गणित वेगळंच असतं. कुंभ राशीला खरं स्थिर आणि आयुष्यभर टिकणारं प्रेम उशिरा मिळतं. जे मिळतं ते दिखाऊ नसतं, पण मनाला सुरक्षित वाटणारं असतं. लक्षात ठेवा, कुंभ राशीचं प्रेम उशिरा यायला कारण असतं, कारण त्यांचं प्रेम सामान्य नसतं. 12. आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट. कुंभ राशीच्या आयुष्यात एक काळ येतो जिथे सर्व काही अचानक बदलतं. पूर्वीची अडचण, संघर्ष, धोके एका क्षणात काही हलवता येणार नाहीत असं वाटतं. हा टर्निंग पॉईंट काही वेळा आर्थिक, काही वेळा नातेसंबंधाशी संबंधित असतो किंवा आत्मविश्वासाची परीक्षा असते. ज्या क्षणी हा काळ येतो, कुंभ राशीच्या आयुष्यात सुरुवातीला काहीही स्पष्ट दिसत नाही. लोक म्हणतात काहीच बदलत नाही, सगळं जमत नाही. पण हे फक्त सुरुवात असते. हा टर्निंग पॉईंट कुंभ राशीच्या सत्य आत्म्याला जागा देतो. ते जे काही केलेलं आहे ते फळ घेण्याची वेळ येते. त्यांच्या मेहनतीचा अर्थ उघडतो. त्यांचा संघर्ष मार्गदर्शक ठरतो. काही लोक या काळात कुंभ राशीला समजू शकत नाहीत. काही लोक वाट पाहतात. पण जे लक्षात ठेवायला हवं ते म्हणजे जिथे अडथळे जास्त, तेच टर्निंग पॉईंट मोठा आणि निर्णायक असतो. या टप्प्यानंतर कुंभ राशीचे जीवन कधीच पूर्वीसारखे राहत नाही. नवे मार्ग, नवे संधी, नवे लोक, नवा आत्मविश्वास, सर्व काही त्या क्षणापासून सुरू होतं. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट केवळ संघर्ष संपवतो, तेच त्यांना आयुष्यभर टिकणारे यश देतो.
13. कुटुंबासाठी स्वतःला विसरतात. कुंभ राशीचे लोक कधीच स्वार्थी नसतात. त्यांचा स्वभाव इतका उदार असतो की स्वतःच्या सुखासाठी ते अनेकदा मागे हटतात. कुटुंबासाठी त्यांचा त्याग केवळ जबाबदारी नाही तर मनाने केलेलं निस्वार्थ प्रेम असतं. त्यांना दिसतं माझ्या एकट्या प्रयत्नांनी घरचं समाधान, नात्यांचा आनंद संपूर्ण राहतो. म्हणूनच ते स्वतःच्या इच्छांना बाजूला करतात. कधीकधी लोक त्यांना समजू शकत नाहीत. म्हणतात, हे इतके सोपं कसं सहन करतात? पण कुंभ राशी या दडपशाहीतही शांत राहते. त्यांच्या मनातील आदर्श असा असतो, पहिलं कुटुंब, नंतर मी. हे त्यांचे जीवनाचं मंत्र आहे. स्वतःसाठी काहीही राहणार नाही, पण दुसऱ्यांसाठी जगण्याचा आनंद ते आयुष्यभर घेऊन चालतात. लक्षात ठेवा, कुंभ राशी कुटुंबासाठी स्वतःला विसरते, पण त्यांचा प्रेमाचा प्रभाव संपूर्ण घरावर कायम राहतो. 14. समाजात मोठं नाव कमवतात. कुंभ राशीचे लोक सुरुवातीला शांत, लपून राहणारे दिसतात, पण काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांची प्रतिमा सामाजिक स्तरावर वाढत जाते. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते नवीन विचार आणतात, नवीन प्रयोग करतात आणि समाजाला दिशा देतात. सामान्य माणूस नियम पाळतो, कुंभ राशी नियम घालते. लोकांच्या मनात आदर निर्माण होतो, कारण जे काही कुंभ राशी करते ते नुसते बोलण्यापुरते नसते, ते प्रत्यक्ष परिणाम दाखवते. काही लोक सुरुवातीला त्यांच्या हट्टाला किंवा वेगळेपणाला विरोध करतात, पण शेवटी कुंभ राशीचं नाव सगळ्यांच्या तोंडावर येतं. त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोक त्यांना आदर देतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. यश, प्रतिष्ठा, मान-सन्मान ही सर्व गोष्टी उशिरा मिळतात, पण मिळाल्यावर अत्यंत टिकाऊ आणि प्रभावशाली असतात. लक्षात ठेवा, कुंभ राशीने जे साध्य केलं ते फक्त त्याचं नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरते. 15. शेवट हमखास विजयाचा. कुंभ राशीचे लोक सुरुवातीला कधीही अडचणींना सामोरे गेले, कितीही संघर्ष केला, कितीही लोकांनी त्यांना कमी लेखले, तरीही त्यांच्या आयुष्याचा शेवट हमखास विजयाने होतो. त्यांच्या जीवनात येणारे अडथळे केवळ त्यांच्या सामर्थ्याची परीक्षा घेतात. कुंभ राशी हार मानत नाहीत, ते थांबत नाहीत, ते सतत पुढे जात राहतात आणि जेव्हा काळ त्यांचा अनुकूल होतो तेव्हा अडचणी मागे राहतात. प्रयत्नांचे फळ मिळते आणि नशीब उघडते. लोक म्हणतात, ही व्यक्ती इतक्या संघर्षानंतर कशी पुढे गेली? पण कुंभ राशीला माहीत असतं, सत्य, संयम आणि मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. शेवटचा विजय कधीच तात्पुरता नसतो, तो कायम टिकतो. तो इतरांसाठी प्रेरणा बनतो आणि तो कुंभ राशीच्या नशिबाचा सर्वोत्तम पुरस्कार असतो. लक्षात ठेवा, कुंभ राशी जिथे सुरुवातीला अडथळ्यांमध्ये अडकते, तेच शेवटी त्यांचं यश घडवतं. हे पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच समजलं असेल, कुंभ राशीचे लोक फक्त सामान्य नाहीत, ते वेगळे, शक्तिशाली आणि आयुष्यभर संघर्ष करूनही शेवटी हमखास यश मिळवणारे असतात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला स्वतःची ताकद, क्षमता आणि नशीब जास्त स्पष्ट दिसली असेल. लक्षात ठेवा, सत्य बोलणं, मन स्वच्छ ठेवणं आणि संघर्ष सहन करणं हेच कुंभ राशीचे खरे गुण असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, मी कुंभ राशीचा खरा विजय पाहणार आहे. आणि हो, या व्हिडिओतल्या 15 गुणांची आठवण कायम ठेवा, कारण हेच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातील. धन्यवाद.